हाय यूट्यूब, हे बघा झाल्या माझ्या करून एवढ्याच झालेत आहेत आणि एकदम छान झालेत आहेत। हे बघा लालसर रंगावर मी भाजलेत आहेत, हलक्याशा वेल्डन केलेत आहेत। जास्त अशा काळपट करू नका, हलक्याशा वेल्डन रंगावरती भाजा। हे बघा, हे बघा, हे बघा, एकदम नाजूक आणि एकदम भारी झालेत आहेत। पारी पातळ करा, तुपाचं मोहन घाला, थोडा रवा घाला आणि करा, खूप छान होत आहेत। ट्राय करा। हे बघा, हे बघा, हलक्याशा लालसर केलेत आहेत मी, जास्त लाल नाही केलेत आहेत। छान लागतात, कुरकुरीत लागतात, क्रंच येतो। हे बघा, साचा वगैरे वापरला नाही, आपल्या चिरण्याने जे आपण चिरणं वापरतो शंकरपाळ्यांना त्याच्याने केलेत आहेत। साच्याचा वगैरे वापर नाही केला आहे, साचा मी नाही वापरत। करा। पाव किलोचा मैदा घेतला तर 3 चमचे रवा, 3 चमचे तूप घाला, 1 पिंच मीठ घाला आणि पूर्ण पीठ एकत्र एकजीव करून हाताने असं तूप पूर्ण पिठाला चोळून घ्या। थोडं थोडं पाणी घाला आणि पीठ एकदम मऊ मळा आणि पारी एकदम पातळ लाटा, ट्रान्सपरंट पारी लाटा। तुम्ही जर हातावर घेतली तर तुमची बोटं दिसली पाहिजेत, ह्या पद्धतीत पारी लाटा आणि थंड लगेच भरू नका डब्यामध्ये, गरम भरू नका। गरम भरला तर परत त्या मऊ पडतात आणि नरम पडतात। थोड्या थंड झाल्या पंख्याच्या हवेखाली, नंतर मग भरून ठेवा। चांगल्या होतात, खूप छान होतात। ट्राय करा। माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।